बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाने आता अधिक आक्रमक वळण घेतलाय। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र होताना दिसते आहे। कोरा करा, सातबारा कोरा करा या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। दरम्यान आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकरी पुत्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केलाय। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित युवकाला ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत असून शेतकरी वर्गात असंतोष वाढताना दिसत आहे। त्यामुळे प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे। आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बुलढाण्यातील आंदोलन अधिक तीव्र होत असताना आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे परिस्थितीचं गांभीर्य अधिक वाढले आहे। या आंदोलनावर सरकारची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातबारा कोरा 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 म्हणत हे सरकार प्रचार करत होतं। त्यांच्या प्रचारावर विश्वास ठेवून माझ्या शेतकरी भावा बहिणींनी त्यांना भरभरून मतदान दिलं आणि हे सरकार सत्तेत बसलं। सत्तेत बसल्यानंतर यांना आमच्या सातबाऱ्याचा विसर पडलेला आहे। इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या व्यथांचा देखील विसर पडलेला आहे। यांना उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्ज माफ करता येतात। यांना शक्तीपीठ महामार्ग कोणालाही नको असताना देता येतो, पण आमचं पीक कर्ज माफ करता येत नाही। पीक कर्ज माफीच्या नावाखाली त्यांनी जाचक अटी आणि शर्ती घालून एक खोटारडा बनावट GR आम्हाला आणून थोपवलेला आहे। आम्हाला हा GR मान्य नाही असं म्हणत रविकांत तुपकर हे बुलढाण्यामध्ये परवापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची आजपर्यंत कोणीही दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही हे सातबारा कोरा कोरा करत आज इथे एक फेरी काढलेली आहे आणि आमचे पीक कर्जाचा बोजा असलेले सातबाराचे उतारे आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून टेकवले आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे की हा सातबाराच्या पीक कर्जाचा आहेर सरकारला आम्ही परत करत आहोत। आम्हाला हे पीक कर्जाचा बोजा असलेले सातबारे नको, आमचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। सरकार जर या उपोषणाची, या आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनाची कोणतीही काळजी घेणार नसेल तर सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील। शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा सरकारने विचार करावा। मी आज पण आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे, अन्यथा हा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि ज्या मंत्रालयाच्या जोरावर तुम्ही आमच्यावर राज्य घालवता त्या मंत्रालयाची वीट अन वीट खपा करेल। नाही, तुम्ही आत गेल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, काय सांगा? आम्ही 3 दिवसापासून वारंवार पोलिसांना विनंती करत आहोत की पोलीस बंदोबस्त लावा, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्या आणि वरच्यापर्यंत तसा निरोप पोहोचवा, परंतु पोलीस बंदोबस्त लागलेला नाही। आता कोणत्या व्यक्तीने काय केलं याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे। याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, मंत्रींनी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे।